नमस्कार. शंकर मागे सार्वजनिक गणेशोत्सव बेळगावच्या या शेवटच्या दिवशी मिरवणुकीस उपस्थित बेळगावचे प्रथम नागरिक सन्माननीय मंगेश पवार साहेब, जिल्हाधिकारी ज्यांनी बेळगावमध्ये एक वेगळंच वातावरण निर्माण केलं, जेणेकरून त्यांनी स्वतः आपल्या घरामध्ये गणपतीचा उत्सव साजरा केला. त्याबद्दल बेळगावकरांतर्फे तुमचं अभिनंदन, धन्यवाद साहेब. त्याचबरोबर पोलीस अधिकारी, कमिशनर साहेब, उत्तरचे आमदार सन्माननीय आसिफ शेख साहेब, उपमहापौर जोशी मॅडम, विकास कलगडी साहेब, रणजित पाटील साहेब कधी आले पत्ताच लागला नाही. त्याचबरोबर कॉर्पोरेशन कमिशनर शोभा मॅडम, विजय जाधव साहेब, नंतर कोंगाली साहेब, बेळगावातील सर्व गणेशोत्सवामध्ये आजपर्यंत गेले 11 दिवस ज्यांनी आनंदानं साजरा केला ते सर्व नागरिक. एकूणच बेळगावबद्दल बोलायचं झालं तर मुंबईनंतर सगळ्यात मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होतोय तो बेळगावमध्ये. आणि याला कारण म्हटल्यानंतर बेळगावातील सर्व मंडळ आणि ते कार्यकर्ते जवळजवळ 2 ते 3 महिने घरचं काम सोडून, नोकऱ्या सोडून, नोकरी गेली हरकत नाही, पण कुणाचे पैसे न घेता स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून सजावट करणारे कार्यकर्ते भेटणार म्हणजे ते बेळगावमध्ये बसणार. म्हणून सर्व बेळगावकरांतील मंडळ असू देत, कार्यकर्ते असू देत, त्यांचं अभिनंदन. आणि हे यशस्वी होण्यासाठी गेले 5-7 वर्ष बेळगावमध्ये कुठेही गारबोट लागलेला नाही. 7 वर्षामागे समस्या झालेल्या, पण गेले 7-8 वर्ष आनंदानं, सुखानं आणि सुरक्षित मिरवणूक झालेली बघायला मिळते. त्याला कारण 2-3 आहेत. आता कारण नंतर जिल्हा प्रशासन वेळेत सहकार पडतं. ಎರಡನೇದು ಮಹಾಮಂಡಳತರ್ಫೆ ಏನೇನು ಮಾಡಬೇಕು ಮಹಾಮಂಡಳ ಒಂದೈದು ರೂಪಾಯಿಲ್ಲ, ಈಗ 2 ಅದ. ಆದ್ರೆ ಸಮನ್ವಯ ಆಗಿ ಇಬ್ರು ಕೂಡ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ. ಎರಡನೇದು ಪೊಲೀಸ್ ಪ್ರಶಾಸನ ಬಹಳ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ, ಇನ್ನೊಂದು ಬಹಳ ವರ್ಷ ನೋಡ್ಕೊಂಡ್ ಬಂದೀವಿ, ಬಹಳ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಇಲ್ಲಿ ತನಕ ಮಾಡಿದಾರೆ. ಅವ್ರಿಗೂ ಅಭಿನಂದನೆ, ಧನ್ಯವಾದಗಳು. ಜೊತೆಗೆ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಬಗ್ಗೆನೂ ನಾವು ಹೇಳಬೇಕಾಗ್ತದೆ. ಅವ್ರದ್ದು ಬಹಳ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ. ಯಾಕಂದ್ರೆ ಯಾವಾಗ ಗಣಪತಿ ಶುರು ಆಗುತ್ತೆ ಪೈಲಾ 2 ತಿಂಗಳ ಪೈಲಾ ಅವ್ರ ಕೆಲಸ ಹಚ್ತೇವೆ ನಾವು. ಹೀಗಾಗಿ ಗಣಪತಿ ಹೋಗೋ ತನಕ ಅವರು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೋ, ಅವ್ರಿಗೂ ಅಭಿನಂದನೆ, ಧನ್ಯವಾದಗಳು. ಜೊತೆ ಹೆಸ್ಕಾಂನವರು, ಫಾರೆಸ್ಟ್ನವರು, ಎಲ್ಲ ಗವರ್ಮೆಂಟ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಅವರು ಸಹಕಾರ ಮಾಡಿ ಇದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಯಶಸ್ವಿ ಮಾಡುವ ಸಲುವಾಗಿ ನಿಮ್ಮೆಲ್ಲ ಸರ್ಕಾರಿ ಅಧಿಕಾರಿ ಇರಲಿ, ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ इरली, ನಿಮ್ಮೆಲ್ಲರದು अभिनंदन, धन्यवादಗಳು. मत्तेಲ್ಲ कार्यकर्ते, सगळ्या कार्यकर्त्यांचं धन्यवाद. कारण असा गणपती कुठे बघायला मिळत नाही. आणि यावेळी तरी तुम्हाला विनंती आहे, गेले 7-8 वर्ष चांगल्या पद्धतीने मिरवणूक झालेली आहे, आता पण होणार. पण यावेळी गणपती सगळे मोठे असल्यामुळे सगळ्या मंडळांच्या अध्यक्षांना तर विनंती आहे की लवकरात बेळगावमध्ये मिरवणुकीमध्ये या आणि प्रशासनाला सहकार करा. त्याला सांगायचं कारण म्हणजे बेळगावचा गणपती बघायला जवळपास कोल्हापूर, गोवा, कर्नाटकातल्या सर्व भागातून लोक येतात. त्यांना गणपती बेळगावचं बघायची इच्छा असते. ते सर्व गणपती बेळगावमध्ये मिरवणुकीमध्ये आले, त्यांचं जे स्वप्न आहे ते साकार होईल. हे तुम्ही करावं, ही माझी विनंती सांगून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.